कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा हेच आपल्या विद्यालयाचे उद्दिष्ट असते। आज आपण सर्वजण बघत आहोत मुलांना, अगदी छोट्यातले छोटे मुलं मोबाईल स्क्रीन यामुळे या धावपळीच्या जगामध्ये संस्कार कुठेतरी हरवत चालले आहेत आणि हे लक्षात घेऊन आज आपल्या विद्यालयात आपण तुमच्यासाठी काही चांगल्या सवयी, काही संस्कार यासाठी आपण एक अशा व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलं आहे। आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि प्रेरणादायी हा प्रवास आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण अशा एका मान्यवर व्यक्तिमत्वाचे स्वागत करणार आहोत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन भगवद्गीतेतील ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्ये समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केलेले आहेत। आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूज्य जगदीश देशमुख महाराज। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया। आपल्या विद्यार्थी मुलांना आपल्या समोर व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित असलेले आपले पाहुणे हे कोणी साधे सुधे नाही। समोरचे विद्यार्थी छान हाताची वेळ घाला, तार बसा मस्त व्यवस्थित। आपल्या समोर जे उपस्थित आहेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात 10वी-12वी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। नवोदय विद्यालयाचे त्यांचे विद्यार्थी आहेत। त्यानंतर त्यांनी मुंबई येथील VJTI मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे। मुलांना VJTI कॉलेज म्हणजे जे आपलं स्वप्न असतं इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांचं जे स्वप्न असतं त्या टॉपमोस्ट कॉलेजचे विद्यार्थी आहेत। तसेच त्यांनी 8 वर्ष अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलेले आहे। त्यानंतर त्यांनी सांसारिक जीवनापेक्षा समाजात संस्कार, सदाचार आणि भगवद्गीतेचे ज्ञान पोहोचवण्याचा मार्ग स्वीकारला आहे। इस्कॉनचे पूर्णवेळ प्रशिक्षण घेतल्यानंतर गेली अनेक वर्ष ते देशभरातील शाळा, महाविद्यालये यामध्ये विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये आणि व्यक्तिमत्व विकास व आध्यात्मिक कौशल्ये याविषयी ते प्रेरणादायी मार्गदर्शन करीत असतात। तरी मी माननीय सरांना विनंती करते, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना विनंती करूया त्यांनी जीवनमूल्ये याविषयी मार्गदर्शन करावे। मला खूप आनंद आहे की आज या सुंदर अशा तुमच्या शाळेमध्ये यायला मिळालं। तर सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद दायमा सर आणि सर्व शिक्षक यांना धन्यवाद देतो। त्यांनी आम्हाला ही सेवेची संधी दिली। आपलेही आभार, तुम्ही अति उत्साहाने इथे जमले आहात। विश यू ऑल गुड मॉर्निंग। हां, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर आपल्या भाषेत बोलणार, इंग्लिशमध्ये बोलतो पण मी तुमच्याशी आपल्या भाषेत बोलणार। तर आजचा विषय काय आहे? जीवन मूल्ये, मुले नाही, जीवन मूल्ये आणि जीवन कौशल्य। तर आपण त्याच्या आधी 2 मिनटं छोटीशी प्रार्थना करणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे। मागे आवाज येतोय मुलांना? येतोय मॅडम आवाज? मागे मागे शेवटी येतोय? ओके। तर सगळ्यांनी हात जोडायचे, छातीजवळ हात जोडा सगळ्यांनी, छातीजवळ, छातीशी हात, छातीशी छातीशी छातीजवळ छातीजवळ हात जोडायचे आणि डोळे बंद। सर्वांनी ताठ बसायचं आहे। शांती, ओम शांती शांती शांती, शांत व्हा। चांगलं ज्ञान घेण्यासाठी आपलं मन शांत पाहिजे आणि आपल्याला लक्ष देऊन ऐकता आलं पाहिजे। तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही, शिक्षकांनी जे काही सांगितलं तुम्हाला समजणार नाही। डोळे बंद 2 मिनटं।
मी जे म्हणतो त्याचे ऐकायचं आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा. आधी ऐकायचं, ठीक आहे, आधी ऐकायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण चैतन्य. जय श्री कृष्ण चैतन्य. प्रभु नित्यानंद. प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर. श्री अद्वैत गदाधर. श्रीवास आदि. श्रीवास आदि गौर भक्तवृंद. गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. शेवटचं एकदा जे मोठ्या म्हणायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. खूप छान. आता हळूहळू डोळे उघडायचे. आधी डोळे सगळ्यांचे उघडलेले आहेत. चांगली गोष्ट. तर आपण भगवंताचं नाम घेतलं. काय घेतलं? भगवंताचं नाम. जसं आम्ही शाळेमध्ये ना एक प्रेयर म्हणायचो. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. मी ऐकलं कधी प्रेयर? ऐकली आहे? हां, की भगवंत आपले माता पिता आहे. भगवंत आपले माता पिता आहे. तसं म्हणतो आपण. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव. तुम्ही ऐकलं आहे? गणपतीची आरती होते, दुर्गादेवीची आरती होते, महादेवाची आरती होते. नंतर सगळं हे म्हणतात. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव. पुढे त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव. आपण हां, काय न वाचा मन इंद्रिय, तुला सगळं माहिती आहे. तर हे आपण म्हणतो कुणासाठी? हां, देवासाठी, भगवंतासाठी, जो विश्वाचा माता पिता आहे. तर तेही म्हणतो आपण. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. ते आपण म्हटलं आधी संस्कृतमध्ये. हे आहे हिंदीमध्ये. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया तुम्ही खवैया, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. तर भगवंत आपले बंधू पण बनतात, सखाही बनतात, माता पिता आहेच ते आपले. जसं तुम्ही मुलांनी लक्ष द्यायचं आहे, ऐकायचं आहे, बस थोडा वेळ.
नंतर डबा खायचा ना तुम्हाला, डबा खायचा आहे किंवा इथे शालेय पोषण आहार मिळतो, बस थोडा वेळ बघता, जास्त वेळ नाही घेणार. ऐकायचं आहे? छान. तर तुम्ही ते गीत ऐकलं असेल, विठू माऊली तू माऊली जगाची, ऐकलं आहे? माझ्या मागे म्हणा, विठू माऊली तू माऊली जगाची, म्हणा, विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा. तर विठूला काय म्हणतात? विठोबा म्हणजे कोण? पांडुरंग. विठोबा म्हणजे विठ्ठल. विठ्ठल कोण आहे? आपल्या सर्वांचे माता पिता आहे, माय बाप आहे, सर्व जगाचे माय बाप आहे. आपण जे म्हणतो सबका मालिक एक, त्यानंतर सबका मालिक तो विश्वाचा मालक आहे, भगवंत आहे, परमेश्वर. काय म्हणतात? परमेश्वर. आणि तुम्ही ऐकलं असेल शाळेची एक म्हण असते की मुले ही, काय ऐकलंय? मुले ही, हां, मुले ही देवा घरची फुले. एक झेंडूचं फुल आहे, एक गुलाबाचं फुल आहे, एक सदाफुलीचं फुल आहे, एक कमळाचं फुल आहे. आपण सर्व कोण आहे? देवाची हां मुले आहोत, फुले आहोत. लक्षात घ्या मुलांनो की आपण जे आहोत, आपण ह्या जगामध्ये आलोय. आपण ह्या जगामध्ये आपण, जसं तुम्ही शाळेमध्ये आधीपासून आहे का आले शाळेमध्ये? तुम्ही सकाळी सकाळी आले गाडीत बसून ना, का आई बाबांनी सोडलं तुम्हाला? गाडीनं सोडलं का? गाडीवर घ्यायला येते. तुम्ही सगळे मोठे साहेब आहात, गाडी घ्यायला येते, गाडी सोडायला गाडी लागते तुम्हाला, हो की नाही? ऑफिसचे मोठे साहेब तुम्ही ना. तर आपण ह्या जगामध्ये आलोय, आपण या जगामध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधी आले? नाही माहीत तुम्हाला कधी आले तुम्ही जगामध्ये? हॅपी बर्थडे टू यू म्हणतात तुम्ही? हां, हॅपी बर्थडे टू यू. तर आपण कधी आलो जगामध्ये? आपण कधी आलो जगामध्ये? जन्म घेऊन कधी आलो? जन्माच्या दिवशी आलो आपण. बर्थडे काय म्हणताला? बर्थडे, हां बर्थडे की जन्मदिवस. जसं तुम्ही शाळेत कुठून येतात मुलांनो? तुम्ही शाळेमध्ये कुठून येतात तुम्ही? हां हां, कुणाच्या? हां, तुमच्या घरून येतात, तुमच्या घरून येतात. तसंच मुलांनो आपण ह्या जगामध्ये, लक्ष द्या, ऐकायचं आहे मुलांनी, शांत बसायचं आहे. आपण ह्या जगामध्ये येतो भगवंताच्या गावाहून. आपण येतो भगवंताच्या गावाहून. तुम्ही शाळेत कुठून येतात? तुमच्या घरून, आईवडिलांच्या घरून येतात. तुमचं पण येते आईवडिलांचं घर, म्हणजे तुमचं पण घर आहे. तसंच भगवंताचं गाव म्हणजे आपलं पण गाव आहे. मला सांगा, तुम्ही ह्या जगात आल्यानंतर कोणी कायमसाठी राहतं का इथे? सांगा, ह्या जगात आल्यानंतर कोणी कायमसाठी राहतं का? नाही. मग जावं लागतं का सगळ्यांना? जावं लागतं. कुठे जावं लागतं? देवाकडे. बघा, जसं तुम्ही शाळेत आल्यानंतर असं होतं का मुलं शाळेत आली आणि शाळेतून गेलीच नाही बाहेर, असं होईल का? नाही. तुम्हाला इच्छा असते शाळा सुटल्यानंतर कुठे जायचं? आपल्या घरी. आणि जर मुलं शाळेत आल्यानंतर घरी गेले नाही, मग इथे कोण येतील? तुमचे आईवडील येतील. आणि सर टायमात, सर आमचा मुलगा गेला कुठे? आमची मुलगी गेली कुठे? आली होती शाळेमध्ये, घरी नाही आली. मग यांना विचारणार का ना? असं होईल. तर मुलांना समजून घ्या, आपण ह्या जगामध्ये जे आलोय ते भगवंताच्या गावाहून आलेलो आहे. म्हणून तुकोबा जे आहे, संत तुकाराम महाराज, ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी. काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. जसं आपण सुद्धा या जगात आलोय. आपण जगाचे कोण आहोत? पाहुणे. कोण आहोत? हां, आनंद घ्यायचा आहे.
शिकायचं आहे, चांगलं काही बनायचं आहे, चांगलं काही आनंद घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. पण दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा ज्ञान असेल की आपण पाहुणे आहोत, आनंद घ्यायचा आहे आणि भगवंताशी जो आपला संबंध आहे तो विसरायचा नाही आहे. का? जसे आपले मातापिता, देहाचे मातापिता असतात, तसं आपण जे आत्मा आहोत, आपण कोण आहोत? आत्मा, जीव. त्याला काय म्हणतात? जीव. जीवामुळे जीवन असतं. त्या देहामध्ये काय कोण असतो? जीव. आणि तो कोण आहे? आपण. हे समजून घ्या. आजचा विषय जो आहे जीवनमूल्ये, त्याचा उद्देश सांगण्याचा हा आहे की आधी आपण जीवन समजून घेतलं पाहिजे की आपण कोण आहोत. तुम्ही म्हणाल मी तर ही बॉडी आहे जी आरशामध्ये दिसते, अशी उंच सुंदर. बॉडी आपली गाडी, बॉडी आपली गाडी. आपण कोण आहे? या गाडीत बसलेलो पॅसेंजर्स, प्रवासी आहोत आपण. तुम्ही गाणं ऐकलं असेल मुलांनी, जिंदगी एक सफर. ऐकलंय? काय गाणं आहे? जिंदगी एक सफर है सुहाना. पुढे यहाँ कल क्या हो किसने जाना. हां, ह्या जगामध्ये उद्या काय होऊन जाईल, एक तासात काय होईल की सांगता येत. कधी भूकंप होतो, कधी महापूर येतो, असं ना, कधी अपघात होतो. ऐकलं? कधी अपघात होतो, त्या घटना घडतात अशा. पण मुलांना जेव्हा ज्ञान असेल आपल्याला की आपण जे आहोत आत्मा, भगवंताची मुलं आहोत. भगवंताला म्हणतात परमात्मा. काय म्हणतात? परमात्मा. आपण कोण आहोत? आत्मा. जसं लहान बाळाला आई सोबत ठेवते कायम, लहान बाळाला. पण आता मोठे झाले म्हणून मला शाळेत सोडलं आहे, म्हणजे लहान बाळ असतात त्यांना आई सोबत ठेवते. तसं भगवंतसुद्धा आपल्याला एकटं सोडत नाही. आपल्या हृदयामध्ये, बस शेवटचं, आपल्या हृदयामध्ये आपण जे आहोत आत्मा, त्याच्यासोबत कोण आहे? परमात्मा आहे. असं म्हणतात, तुम्ही हो साथी तुम्ही सहारे. परमात्मा आपल्या सर्वांसाठी हृदयामध्ये आहे. म्हणून तुम्हाला भिण्याची आवश्यकता नाही, भीती नाही पाहिजे. तुम्ही कधी एकटे नाही आहे. जसं हनुमानजी, तुम्ही हनुमानजी बघितलं? हनुमानजी काय म्हणतात? जय श्रीराम. काय म्हणतात? जय श्रीराम, जय श्रीराम. खूप छान. हनुमानजींना जी शक्ती मिळते, बुद्धी मिळते, कशामुळे मिळते? भगवंतांच्या नाव घेतल्यामुळे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर भगवंताचं नाम जे आहे ते खूप गोड आहे. काय आहे? खूप गोड. केशवा माधवा तुझ्या नामात रे जोडवा, तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून काढशी मानवा, म्हणा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तर जर मुलांनो आपण जर थोडं भगवंताचं नाम घेतलं, आपण एक दुसऱ्याचं नाव नाही घ्यायचं. मुलं म्हणतात काय, मॅडम याने मला नाव घेतलं. मुली म्हणतात काय, मॅडम हिने माझं नाव घेतलं. आपण जर भगवंताचं नाव नाही घेतलं भांडणं होतात आणि मुलांची भांडणं होतात. वेगवेगळं नाव घेतात मुलं. आपण भगवंताचं नाव घ्यायचं, तिथं काही भांडण होणार. माझ्या मागे म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हे भगवंताचं नाम जे आहे खूप गोड आहे. तुला कधी असं भीती वाटली, काही चिंता झाली, भगवंताचं नाम घ्यायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर मुलांनो आपण एक विषय घेऊ. तुम्हाला मोबाईल माहिती आहे? मोबाईल कोणाला मोबाईल माहीत नाही? सांगा. मोबाईल कोणाला माहीत नाही आहे? मोबाईल सगळ्यांना माहीत आहे. मुलांनो मोबाईल खेळायची वस्तू, हां मोबाईल खेळायची वस्तू हां नाही आहे.
चॉकलेट खायचं? चॉकलेटने काय होतं बेटा? असं का? ओके ओके. आणि मोबाईलने काय होतं? सगळं सांगायचं पण शेवटी मोबाईलच घ्यायचा. असं बघा मुलांनो, तुम्हाला खेळायचं आहे तर मग मैदान आहे, तुम्हाला बाहेरचे गेम्स आहेत. मोबाईल खेळायचा नाही. आणि चांगलं चांगलं खायचं, ते कुरकुरे आणि ते काय म्हणतात खट्टा मिठा, अजून काय म्हणतात, काय काय करतो मी अजून? काय काय? कॅन्डी कॅन्डी कॅन्डी, चॉकलेट, अजून काय? भाजी पोळी खायची, भाजी पोळी खायची, आंब्याचा रस खायचा, पुरणाची पोळी खायची. अजून काय आवडतं मला? काय आवडतं? उपमा, पोहे, अजून चिवडा, लाडू, हां हे खायचं. पेढे खायचे, जिलेबी खायची. बघा मुलांनो, आपण जे आहे चांगलं खायचं, दुकानातलं खायचं. आणि ते जे असतं ना ते पेप्सी, कोका कोला, अजून काय असतं, फ्रुटी, हां ते नाही प्यायचं. का? ते सगळं केमिकलचं असतं बेटा. आणि ते प्लास्टिकमध्ये किती दिवस पडतं, इकडे तिकडे पडतं. चांगलं आंब्याचा रस खायचा, पपई खायची, फळं खायची. हां चांगली गोष्ट आहे. हां उसाचा रस खायचा, जे ताजं खायचं, ताजं आणि शुद्ध. हां जाम. मुलांनो, दोन गोष्टी सांगतो मला, की आपण एकमेकाशी भांडायचं, हां भांडायचं नाही. आपण खेळायचं. काय? आपण खेळायचं पण भांडायचं. हां. आणि सर्व आपले कोण आहेत? बंधू. कोण आहे? बंधू. आपण जी प्रतिज्ञा घेतो ना, आपण भारत माझा, काय म्हणतो आपण? भारत माझा. पुढे काय म्हणतात? सारे भारतीय माझे बांधव आहेत. भांडायचं. पुढे म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? सेवा. प्रेम म्हणजे काय? जसं आईवडिलांचं प्रेम तुमच्यावर आहे, शिक्षकांचं प्रेम तुमच्यावर आहे, मग तुमच्यासाठी सेवा करतात, तुम्हाला खाऊ घालतात, तुम्हाला सगळं देतात, जे पाहिजे देतात तुम्हाला सगळं, हो की नाही? आपण सुद्धा सेवा केली पाहिजे. काय केली पाहिजे? सेवा. कशी सेवा करणार? आधी ऐकायचं. आधी आपण ऐकायचं. शिक्षक काय सांगता आहे, आपले आईवडील काय सांगता आहे, आजी आजोबा काय सांगता आहे, ऐकायचं. आणि मग त्याचं पालन करायचं. आईने सांगितलं मला पाणी घेऊन ये, मला थोडं काही ते पातेलं घेऊन ये, भांडं घेऊन ये, आपण ऐकायचं. गल्लास. ओके. मुलांनो, 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. स्वच्छता. आपण कचरा केला नाही पाहिजे. तुम्ही बिस्किट खाल्लं, तुम्ही चॉकलेट खाल्लं, त्याचं जे असतं ना प्लास्टिक रॅपर, त्याचं जे रॅपर असतं ते बाहेर फेकायचं नाही कुठं असं रस्त्यावर. ते आपण कुठं टाकायचं? डस्टबिनमध्ये, कुंडी टाकायचं, कचरा कुंडीमध्ये. तुम्ही केळं खाल्ली, केळ्याचं साला रस्त्यावर फेकायचं नाही. स्वच्छता केली पाहिजे. बस शेवटचं 2 मिनटं, की आपण चांगल्या सवयी काय आहेत? की नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नाही. एक सवय आहे, मोबाईल खेळू नाही. पुस्तक उघडायचं, आईला घेऊन, आई मला थोडं शिकव, आई मला थोडं समजव, असं सांगायचं. माझा होमवर्क घे, माझा अभ्यास घे, हे केलं पाहिजे. अजून एक सवय आहे, आपण लवकर झोपायचं. हां. आणि लवकर सकाळी उठायचं. एक सवय आहे की आपण सर्वांचा मान ठेवायचा. कुणाचा अपमान नाही करायचा. आपण एक गीत म्हणूया. इतनी शक्ती हमें देना दाता. माझ्या मागे म्हणा. इतनी शक्ती हमें देना, इतनी शक्ती हमें देना दाता, इतनी शक्ति हमें देना दाता,
मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. म्हणायचं सगळ्यांनी, भूल कर भी कोई भूल होना, दूर अज्ञान के हो अंधेरे, दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, जितनी भी दे भली जिंदगी दे, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना. तर मुलांनो, शेवटचं एवढंच, आपण जर भगवंतामध्ये जो आपल्यासोबत आहे, जो आपल्यासोबत आहे परमात्मा, श्रद्धा विश्वास ठेवला, तुम्हाला शक्ती भेटणार. म्हणलं, इतनी शक्ती हमें देना दाता. दाता कोण आहे? हां, ईश्वर, परमात्मा, भगवंत, जे आपले मातापिता पण आहे. दाता कोण आहे? जगाचा दाता, बुद्धिदाता, शक्तिदाता भगवंत आहे परमात्मा. आणि तो आपल्यासोबत आहे. कुठे आपल्यासोबत? हृदयामध्ये. भगवंत कुठे आपल्या हृदयात? हृदयामध्ये. तसं हनुमानजींनी छाती फाडून दाखवलं, हृदयात कोण आहे म्हणे? सीताराम. कोण आहे? सीताराम. तसं आपल्या हृदयात सुद्धा कोण आहे? परमात्मा. कोण आहे? आपण पण आहोत. आपण पण आहोत, आत्मा आणि परमात्मा पण आहे. आणि तुम्ही जर श्रद्धा ठेवली, तुम्हाला शक्ती भेटणार. काय भेटणार? शक्ती. शक्ती पाहिजे ना? शक्ती पाहिजे सगळ्यांना? हां, शक्ती पाहिजे. कधी शक्ती भगवंताकडनं मिळते, बुद्धी मिळते, बुद्धी, ज्ञान आणि आपला आनंद मिळतो. आपण जे म्हटलं की भगवंताचं नाम काय आहे? खूप गोड आहे. काय आहे? गोड. आणि खूप आनंद मिळतो. खूप धन्यवाद. तुम्ही छानपैकी ऐकून घेतलं माझं. तुम्हाला समजलं का? काही समजलं तुम्हाला? काय समजलं? आपण कुणाची मुलं आहोत? आपण सर्व भगवंताची मुलं आहोत. विश्वाचा माता पिता कोण आहे? विश्वाचा माता पिता विठोबा आहे. कोण आहे? विठोबा. विठू माऊली तू माऊली जगाची. आणि आपण ह्या जगात आलोय. आपण ह्या जगात आपण कुठून आलोय? देवाच्या गावून आलोय. आपण कुठून आलोय? देवाच्या गावून. आपण देवाची मुलं आहोत. म्हणून आपला देवाशी संबंध ठेवला पाहिजे. देवाला नमस्कार केला पाहिजे. देवाला नमस्कार केला पाहिजे. देव कुठे असतो? देव कुठे असतो? देव देव ढगात असतो. ओके. अजून कुठे देव कुठे असतो? वरती. हां, हृदयात पण आहे. आणि भगवंत मंदिरामध्ये असतो ना, देवळात असतो, आपल्या हृदयात पण आहे. आणि तो सर्व ठिकाणी आहे. भगवंत सर्व ठिकाणी आहे त्याच्या शक्तीच्या माध्यमातून. ओके, धन्यवाद. माझ्या मागे म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुम्ही असं भगवंताचं नाम घेतलं, तुम्हाला खूप शक्ती भेटणार. धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री कृष्ण.
आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी कदाचित तुम्ही अजून खूप छोटे आहात, पण आता सरांनी आपल्याला अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्या आहाराच्या सवयी असतील, चॉकलेट्स, कुरकुरे हे खाऊ नये, नेहमी खरे बोलावे, आपल्या मित्रांशी भांडू नये, या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या आई वडिलांचा आदर करावा. आपल्या हृदयात परमात्मा आहे. आपल्याला जीवनातील संस्कारांची मूल्य या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय प्रमोद जानकर सर यांना विनंती करते की त्यांनी आभाररूपी मनोगत व्यक्त करावे. आज आपल्या शाळेत इस्कॉनचे प्रभूजी जगदीश सिंग यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी छान असं जीवन मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केलं. मुलांनी पण त्यांना खात्री दिली म्हणजे आता खोटं बोलणार, चॉकलेट खाणार, मोबाईल बघणार. बघा त्यांनी फोटो घेतलाय, व्हिडिओ शूट केलाय तुमचा. तुम्ही जर खोटे बोललात तर याची शिक्षा तुम्हाला मिळेल. पाहिजे का शिक्षा? शिक्षा पण नको आहे ना. बघा त्यांनी आपल्याला चांगल्या सवयी सांगितल्या. स्वच्छता ठेवायची, कचरा रस्त्यावर फेकायचा नाही, कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा, चांगलं अन्न खायचं. कुरकुरे, कॅन्डी, दुकानात मिळणारे ते काय खराब चॉकलेट्स, काहीतरी पुणे मिळतात, फास्ट फूडचे पॅकेट्स हे नाही खायचं. भाजीपोळी खायची छान. बऱ्याच मुलांना आंब्याचा रस आवडतो. आता तुम्ही खूप सुखीत खाल्ला असेल, आंब्याचा रस खूप खाल्ला असेल. फळं खायला त्यांनी सांगितले. ज्यांनी खाल्ला नसेल त्याने हातभार करा. ज्याने आंब्याचा रस खाल्लेला नाही त्याने हातभार करायचे. बाकी सगळ्यांचे हातभारी करा. हे बघा, जे विद्यार्थी शांतता ठेवा. जे विद्यार्थी प्रभूजींनी सांगितलेल्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्याचं पालन करतील त्यांना प्रभूजी आपल्या सगळ्यांना आंब्याचा रस वाटते. आपल्या मंदिरात आंब्याचा रस वाटणार. मंदिरात तुमची परीक्षा घेतली आहे. तुम्ही खोटं बोललेले का, खोटं बोललेले नाही, मोबाईल पाहिलेला नाही, सगळ्या चांगल्या सवयी जपल्या आहेत. आपल्या मित्राशी मैत्रिणीशी भांडण केलेलं नाही. आई वडिलांनी सांगितलेली कामं तुम्ही ऐकली आहे. बघा नाही, मोबाईल पाहिलेला नाही, सगळ्या गोष्टींचं पालन तुम्हाला करावं लागेल. हे छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही आतापासून लावल्यात तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतात. हेच सरांनी आपल्या मार्गदर्शनाला व्यक्त केलंय. मी तुमचं आमच्या शाळेच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या चिमुकल्यांसाठी वेळ दिला आणि त्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा त्यांच्या शाळेचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद महाराष्ट्र.